आपल्या पुसद तालुक्यामध्ये जे एलदरी घाट आहे, खंडाळा घाट, त्यामध्ये एक एसटी बस अक्षरशः त्याने पेट घेतलेला आहे. ज्यावेळी या बसने पेट घेतला त्यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी व्यक्ती बसून असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. आता त्याच ठिकाणी जे चालक व्यक्ती आहे त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता यांच्याच मार्फत जाणून घेऊ की नेमका हा घटनाक्रम कशा प्रकारे होता, बस पुसदवरून कुठे जात होती आणि त्यामध्ये प्रवासी किती बसून होते आणि कशा प्रकारे हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय श्रीराम मोरे, वाशिम डेपोला चालक म्हणून आहे मी. आज नेमकं ही जी बस पेटल्याची घटना घडली नेमकं कशा प्रकारे घडली आणि किती वाजता घडली असावी हे सांगा. पुसद अकोला आमचा टायमिंग 6:45चा आहे. पुसदहून 6:45ला निघालो. इथे अर्धा तास लागला असेल या एलदेरी घाटामध्ये. इथे मी येत असताना बॉनेटच्या तिथून धुवा निघत होता. तर मी एकदम गाडी साईडला लावली आणि मेन स्विच बंद केला आणि पहिले प्रवासी होते गाडीत, भरपूर प्रवासी होते, 50-60 प्रवासी होते. मी त्यांना पहिले मेन स्विच बंद करून उतरा म्हटलं, पहिले गाडीला आग लागत आहे. त्यांना उतरवलं पटकन आणि माझ्या उतरता मी माझ्याजवळ जी बॉटल होती पाणी पिण्याची मी ते टाकली. नंतर आमचं ते सिलेंडर आहे आग विझवण्याचं ते घेतलं, त्याचा लॉक वगैरे खोलला आणि ते मारलं. ते जेवढं होतं तेवढी आगीने अजून भडका पकडला. मग त्याच्यानंतर मी गाडीच्या बाजूला झालो. लोकांना पहिले सेफ, म्हणजे प्रवाशाचा जीव महत्वाचा आहे आमच्यासाठी, म्हणून मी पहिले प्रवाशाची हे केलं. प्रवाशांना उतरून साईड गाडीच्या मागे उभे राहा, एकदम म्हटलं दूर जा तुम्ही, इथे थांबू नका गाडीजवळ. मग मी थोड्या वेळ थांबलो. मग बाकी लोकांनी मला मदत केली. मग मी इथल्या झाडं झुडपं वगैरे घेतले. त्यांनी पण फायर ब्रिगेडवाल्याला फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला, आमच्या साहेब लोकांना कळवलं, DM साहेबाला, पुसदवाल्यांना पण कळवलं. नंतर मग मी झाडं झुडपांनी जे टायर वगैरे पेटण्याचा प्रयत्न होता तर आम्ही ते विझवलं. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाचं आग लागली गाडीला. मग ते फायर ब्रिगेडची गाडी आली थोड्या वेळाने. आमचे साहेब लोक पण आले STचे. मग त्या फायर ब्रिगेडच्या गाडीने आग विझवली. पण प्रवाशाचा जीव महत्वाचा होता याच्यात. गाडीत प्रवासी होते. मी तत्पर त्यांना पहिले उतरून दिलं गाडीच्या खाली आणि म्हटलं पहिले तुम्ही मागे जा, गाडीचा स्फोट वगैरे काही होऊ शकते. प्रवासी सगळे उतरून दिले आम्ही. नंतर मग आता गाडीची आग वगैरे विझवली. यामध्ये कोणत्या व्यक्तीला, जे प्रवासी व्यक्ती आहेत त्यांना त्यांची जीवितहानी वगैरे काही झालेली आहे का? नाही, त्यांना काहीच नाही, जीवितहानी काहीच लागलं नाही. त्यांना पहिले आम्ही उतरून गाडीच्या बाहेर जाऊ दिलं पूर्ण, की तुम्ही गाडीच्या जवळ राहू नका, कोणी मागे गाडीच्या मागे उभं केलं. नंतर आम्ही मग आग विझवली. इथं फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आली.